आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीमध्ये झालेल्या मृत्यूला 5 पोलीस कर्मचारी जबाबदार असल्याचा निर्वाळा न्यायालयीन चौकशी अहवालात दिला आहे। हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला आज सादर करण्यात आला। आरोपी अक्षय शिंदे 23 सप्टेंबर 2024 रोजी पोलिसांच्या चकमकीत ठार झाला होता। त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याचा आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता। प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात लाखो भाविकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावं यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती, फिरती अन्न चाचणी प्रयोगशाळा आणि जागरूकता मोहीम सुरू केली आहे। या माध्यमातून प्राधिकरण महाकुंभ मेळ्यादरम्यान अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात आघाडीवर आहे। नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालय, शासकीय आणि खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांचं लसीकरण आणि उपाययोजना तसंच मुख्यमंत्र्यांच्या 7 कलमी कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणी आणि नियोजनाच्या संदर्भात अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांच्या मार्गदर्शनात टास्क फोर्स समितीची बैठक आज पार पडली। बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या 7 कलमी कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणी आणि नियोजनासंदर्भात माहिती देण्यात आली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत जयेश कुलकर्णी आणि ज्ञानेश्वरी पाथरकर यांनी प्रतिस्पर्धींना नमवून पुरुष आणि महिला गटातील विजेतेपद पटकावलं। महाल इथल्या रामजीवन चौधरी सभागृहामध्ये ही स्पर्धा पार पडली। दरम्यान खासदार क्रीडा महोत्सवातील जलतरण स्पर्धेत श्रीपाद काळे यांनी 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत रजत पदक तर 200 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे। विदर्भात 11.2 अंश सेल्सिअससह नागपुरात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे। नागपूरनंतर गोंदिया इथं 11.6 तर वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, अकोला या जिल्ह्यांमध्ये तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस दरम्यान आहे। आगामी काही दिवस हवामान कोरडं राहणार असल्याचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिलाय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।